नमस्कार मित्रांनो, बिंदू नामावली अद्ययावतीकरणाच्या कामासाठी 8 जानेवारी 2019 अंतिम मुदत दिलेली आहे. शिक्षण उपसंचालकांनी कोणती कार्यवाही होणार जर नाही केलं तर ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट. नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. शिक्षक भरतीविषयी अत्यंत आशादायक सकारात्मक अशी बातमी आहे. शिक्षण उपसंचालकांनी पत्र काढलेलं आहे. अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे. कधी काढलेलं आहे? 4 जानेवारी 2019 रोजी. कोणाला काढलेलं आहे? तर शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ, बुलढाणा या जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना. पत्राचा विषय मित्रांनो महत्वाचा आहे. बिंदू नामावली अद्ययावतीकरणाचा. मात्र या पत्रामध्ये उल्लेख जो आहे 8 जानेवारी 2019 पर्यंत बिंदू नामावली अद्ययावत करा, नाहीतर अनुदान बंद करण्यात येईल. मित्रांनो, कोणत्या शब्दामध्ये या पत्रामध्ये शिक्षण उपसंचालकांनी आदेश दिलेले आहेत शिक्षणाधिकाऱ्यांना ते आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, अशा शिक्षक भरतीविषयी मेगा भरतीविषयी अपडेटसाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं जर नसेल तर त्यानंतर येणार बेल चिन्ह दाबा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची सूचना सर्वात अगोदर फ्रीमध्ये मिळेल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत बघा, माननीय आयुक्त शिक्षण यांनी 3/1/2000 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सूचना दिलेल्या आहेत. कारण व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बिंदू नामावलीच्या तयार करण्याबाबत जी प्रगती आहे किंवा जी गती आहे त्याबाबत मात्र निराशा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तो संदर्भ टाकून हे पत्र आहे. काय पत्रामध्ये सांगितलं बघा, 18/12/2018 रोजी जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये मात्र शिक्षक भरतीविषयी म्हणजे पवित्र पॅनलद्वारे शिक्षक भरतीविषयी एक कार्यक्रम ठरला होता निश्चित. त्या कार्यक्रमानुसार काय करायचं होतं तर दररोज 5 बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून माननीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे सादर करायचे होते, आवश्यक होतं. तसेच त्या कारवाईचा अहवाल गुगल फॉर्मवर भरणं आवश्यक होतं. त्यानुसार ज्या संस्थेची रिक्त पदं आहेत अशा संस्थेची बिंदू नामावली तपासून माननीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे 31/12/2018 पर्यंत सादर करायची होती, ती बिंदू नामावली तपासून. मात्र बघा काय झालं बघा, 3/1/2019 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेण्यात आला. त्यांच्या असं निदर्शनास आलं उपसंचालकाच्या की आपल्या जिल्ह्यातील बिंदू नामावलीची प्रगती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे वरील बाबीचे आपण गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत नाही. बघा काय म्हटलेलं आहे, आता कोणती या ठिकाणी कार्यवाही होणार आणि किती तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे. 3ऱ्या उतार्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट उल्लेख मित्रांनो केलेला आहे, तो आपण जाणून घेऊया. याद्वारे आपण सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील ज्या संस्थेमध्ये शिक्षक पद भरती करावायची आहे अशा संस्थेतील बिंदू नामावलीचे काम दिनांक 8/1/2019 बोल्ड टायपिंग मध्ये आहे बघा, पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करून कोणत्या परिस्थितीमध्ये बिंदू नामावलीचे काम 100% पूर्ण करून घ्यावे व माहिती गुगल फॉर्मवर दररोज भरावी याकरिता आपल्या स्तरावर एक कायमस्वरूपी कक्ष स्थापन करायचा बघा मित्रांनो. आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम पूर्ण करावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी संस्था सहकार्य करणार नाही अशा संस्थेअंतर्गत शाळेचे वेतनेतर अनुदान थांबवण्याची कार्यवाही करावी. म्हणजे जे अनुदान जे शाळेला भेटत आहे संस्थेअंतर्गत जे शाळेला, ते सुद्धा अनुदान या ठिकाणी म्हणजे वेतन पगारच बंद करायचा डायरेक्ट असं म्हटलेलं आहे बघा मित्रांनो. 8/1/2019 पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये सुद्धा काम पूर्ण करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. बिंदू नामावलीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास आपणास व्यक्तिशः जबाबदार धरून नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल याची दक्षता घ्यावी. अशा कडक शब्दामध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, एकंदर ही बाब शिक्षण उपसंचालकांनी या शब्दामध्ये आदेश दिलेले आहेत कठोर कारवाईचे, याबाबत म्हणजे शिक्षक भरती या ठिकाणी फेब्रुवारी अखेर उमेदवारांना आदेश मिळणारच आहेत. त्या दृष्टीनं त्यांचे नियोजन आहे. मित्रांनो, हे पत्राद्वारे एकंदरीत आशा आहे शिक्षक भरती लवकरच होईल. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.